नमस्कार. आज आपण एका अशा संन्यासाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी जागं केलं. हो, आपण बोलतोय स्वामी विवेकानंदांबद्दल. एक महान आध्यात्मिक गुरु आणि मानवतेचे शिक्षक ज्यांनी खरं तर जगाला एक नवी दिशा दाखवली. अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, फक्त 5 शब्द, पण या 5 शब्दांमध्ये इतकी ताकद होती की त्यांनी तिथे जमलेले लोकांची मनं तर जिंकलीच, पण पाश्चात्य जगाला पहिल्यांदाच हिंदू तत्वज्ञानाची खरी ओळख करून दिली. जरा विचार करा. शिकागो, 1893. एक भारतीय संन्यासी ज्यांना तोपर्यंत फारसं कोणी ओळखतही नव्हतं, ते हे शब्द उच्चारतात आणि काय, तब्बल 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट. तो एक असा ऐतिहासिक क्षण होता ज्याने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली, हे नक्की. तर मग पश्चिमेला मंत्रमुग्ध करणारी ही व्यक्ती नक्की होती तरी कोण? अर्थात हा ऐतिहासिक क्षण काही एका रात्रीत घडला नव्हता. नाही, त्यामागे एक मोठा प्रवास होता. चला तर मग तोच प्रवास पाहूया जो त्यांना इथपर्यंत घेऊन आला. त्यांचं आयुष्य खरं तर खूपच विलक्षण होतं. 1863 मध्ये कोलकात्यात नरेंद्रनाथ दत्त म्हणून त्यांचा जन्म झाला. वडील पुरोगामी विचारांचे, तर आई अत्यंत धार्मिक. मग वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांची भेट झाली त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याशी, आणि इथून त्यांच्या आध्यात्मिक शोधाला एक वेगळंच वळण मिळालं. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर तर त्यांनी एक संन्यासी म्हणून संपूर्ण भारत पालथा घातला, आणि मग 1893 मध्ये ते अमेरिकेत पोहोचले हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. म्हणजे बघा, एका जिज्ञासू मुलापासून ते भारताचा आत्मा शोधणाऱ्या संन्याशापर्यंतचा हा प्रवास होता. आणि माहितीये, भारतभर फिरताना ते इथल्या लोकांची भयावह गरिबी आणि मागासलेपणा पाहून खूप व्यथित झाले. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशाच्या या दुर्वस्थेचं मूळ कारण आहे लोकांकडे झालेलं दुर्लक्ष. त्यांना हे अगदीच स्पष्टपणे जाणवलं की लोकांना 2 गोष्टींची गरज आहे. एक, आर्थिक विकासासाठी आधुनिक शिक्षण, आणि दुसरं, आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान. आणि मानवतेसाठी त्यांनी जो संदेश दिला तो याच अनुभवांमधून तयार झाला होता. भारतातल्या प्रवासात त्यांना जे काही दिसलं, जे जाणवलं, त्यातूनच त्यांचा तो शक्तिशाली संदेश जन्माला आला जो ते पुढे जाऊन संपूर्ण जगाला देणार होते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. विवेकानंदांनी फक्त जुनी तत्त्व जशीच्या तशी सांगितली नाहीत. नाही, त्यांनी प्राचीन हिंदू तत्त्वज्ञानाला एक आधुनिक रूप दिलं. एक असं तत्त्वज्ञान जे अध्यात्म आणि भौतिक प्रगती यांचा मेळ घालतं, जे आत्म्याच्या दिव्यत्वावर आणि सगळ्यांच्या एकतेवर जोर देतं. आणि याच आधुनिक विचारसरणीला नववेदांत असं म्हटलं जातं. त्यांचा एक विचार तर खूपच सुंदर आहे. ते म्हणतात, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावणाऱ्या नद्या शेवटी समुद्रातच मिळतात, त्याचप्रमाणे हे प्रभू, माणसे वेगवेगळे मार्ग निवडतात, ते सर्व तुझ्याकडेच येतात. किती सोप्या शब्दात त्यांनी सांगितले नाही का, की सगळे धर्म, सगळे मार्ग शेवटी एकाच अंतिम सत्याकडे जातात. हाच तो विश्वबंधुत्वाचा विचार जो त्यांनी शिकागोमध्ये जगासमोर ठेवला. आणि ही गोष्ट लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक मस्त गोष्ट सांगितली, विहिरीतील बेडकाची. एक बेडूक असतो जो एका लहानशा विहिरीत राहतो, आणि त्याला वाटत असतं की त्याची ती छोटी विहीरच हेच अख्खं जग आहे. तो ह्या भ्रमातच जगत असतो. मग एके दिवशी समुद्रातला एक बेडूक तिथे येतो आणि त्याला समुद्राच्या विशालतेबद्दल सांगतो. पण ह्या विहिरीतला बेडकाचा त्यावर विश्वासच बसत नाही. या साध्या गोष्टीतून विवेकानंदांनी सांगितलं की संकुचित विचार आणि कट्टरता किती धोकादायक असू शकते. त्यांच्या विचारांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शिक्षण. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हतं. त्यांच्या मते शिक्षण असं हवं जे माणूस घडवेल. म्हणजेच माणसामध्ये जी परिपूर्णता आधीपासूनच आहे तिला फक्त बाहेर आणण्याचं काम शिक्षणाने करावं. असं शिक्षण जे चारित्र्य निर्मितीवर आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करेल. मग या मनुष्य निर्माण शिक्षणाचे घटक कोणते? तर सर्वांगीण विकास म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींचा. चारित्र्य निर्मिती म्हणजेच प्रामाणिकपणा आणि शिस्त. आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान. आणि हो, विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय. या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? तर मानव सेवा. थोडक्यात अशी शिक्षण प्रणाली जी लोकांना केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी जगायला शिकवेल. पण विवेकानंद फक्त विचार देऊन थांबले नाहीत. ते एक कृतिशील संन्यासी होते. त्यांना हे चांगलं माहीत होतं की चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यासाठी एक मजबूत संघटन, एक संस्था पाहिजे.
आणि ह्याच विचारातून त्यांच्या पुढच्या महान कार्याची, त्यांच्या मिशनची सुरुवात झाली. आणि ते कार्य म्हणजे रामकृष्ण मिशनची स्थापना. भारतात परतल्यावर 1 मे 1897 रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि याची खासियत काय होती, तर ही एक अशी संस्था होती जिथे संन्यासी आणि सामान्य लोक दोघेही एकत्र येऊन समाजाची सेवा करू शकतील. एक खूपच वेगळी संकल्पना होती ही. रामकृष्ण मिशनचं काम कर्मयोग या तत्वावर आधारित आहे. कर्मयोग म्हणजे काय? तर देवाला समर्पित भावनेने कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणं. त्यांचा एक साधा मंत्र होता, जीव हेच शिव. म्हणजेच प्रत्येक माणसात देव आहे आणि म्हणून माणसाची सेवा हीच देवाची सेवा आहे. आणि याच तत्वावर आज मिशनची रुग्णालयं, शाळा, कॉलेज चालतात. आपत्तीच्या वेळी लोकांची मदत केली जाते. वेदांताच्या विचारांना त्यांनी अशा प्रकारे कृतीत आणलं. ठीक आहे, पण आता 100 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. तर मग आजही स्वामी विवेकानंद इतके महत्वाचे काय आहेत? काय आहे त्यांचा चिरस्थायी वारसा? त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी भारतीय राष्ट्रवादाला एक नवी ऊर्जा दिली. त्यांनी हिंदू पुनरुज्जीवन चळवळीत खूप महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारतीयांच्या मनात आपल्या महान आध्यात्मिक वारशाबद्दल एक अभिमान, एक स्वाभिमान जागवला. आणि एवढंच नाही, महात्मा गांधींपासून ते श्री अरबिंदोपर्यंत अनेक महान नेत्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. का? कारण त्यांचं पूर्ण लक्ष तरुणांवर होतं. त्यांना विश्वास होता की देशातले तरुणच राष्ट्र निर्माण करू शकतात. पण मग संपूर्ण मानवतेसाठी त्यांचं अंतिम कालातीत आवाहन काय आहे? कारण त्यांचा वारसा हा फक्त इतिहासाच्या पुस्तकात नाहीये. तो आजही आपल्या सगळ्यांसाठी एक जिवंत प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा त्यांच्या एकाच शक्तिशाली संदेशात सामावलेली आहे. आणि तो संदेश आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा फक्त एक नारा नाहीये. हा आत्मविश्वास, सतत प्रयत्न करत राहण्याची आणि आपली खरी क्षमता ओळखून ध्येय गाठण्याची प्रेरणा देणारा एक मंत्र आहे. हे एक असं आवाहन आहे जे तेव्हाही तितकंच महत्त्वाचं होतं आणि आजही तितकंच, किंबहुना आज तर जास्तच महत्त्वाचं आहे.